धम्म हा माझ्या हृदयातून अंतःकरणातून स्वीकारत आहे. बंडूजी मेश्राम यांच्याकडील धम्मदीक्षा समारोह. धम्म आपल्या दारी भाग 28 दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी बंडू मेश्राम कुटुंबाकडे, मानेवाडा. संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची. बघा ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर काय आहे धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय. एक खुर्चीवर बसत कोण आहे तिथं बसत एक बसून जय भीम, नमो बुद्धाय. द्या सर्वांना द्या, सर्वांना द्या, सर्वांना द्या त्यांच्याकडे. जय हे घ्या. सर्व लोक त्यांच्या फुलाचा वर्षाव करा. फुलं नाही संपलं का? द्या फुलं त्यांना द्या, सर्व मिळून द्या. फुलं घेऊन द्या, फुलं सर्वांना फुलं द्या. फुलांचा वर्षाव करायला पाहिजे, फुलांचा वर्षाव करायला पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. यानंतर सर्वांनी आपापले पंचशीलाचे दुपट्टे घडी करून द्यायचे आहे. जय भीम, नमो बुद्धाय. या त्यांच्या फुलाचा वर्षाव करा. या सर, या आता सर्वांना अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपली धम्म रॅली बंडू मेश्राम यांच्या घरी आलेली आहे. धम्म आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण धम्म दीक्षेचा पण कार्यक्रम आयोजित करणार आहोत. या ठिकाणी भूमिपुत्र नागवंशी साख्य जे आज आलेले आहेत, मूळचे त्यांचं आडनाव किंवा नाव हरिकिशन हटवार दादा हे धम्मदीक्षित या ओबीसी धम्मदीक्षेच्या समारोह समितीचे मुख्य आहेत. आज ते या ठिकाणी आलेले आहेत. आजचा हा धम्मदीक्षेचा समारोह त्यांच्या हस्ते आपण करणार आहोत. तर मी घरातील मंडळींना विनंती करतो, घरातील जे मुख्य आहेत बंडू मेश्राम त्यांनी पुढे यावं. आपण बुद्ध प्रतिमेसमोर पुष्प अर्पित करू आणि मेणबत्ती प्रज्वलित करू. या आदरणीय भूमिपुत्र नागवंशी साख्य दादांना मी विनंती करतो, त्यांनी बुद्ध प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करावी.
रमणी सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना रमणी सिक्खापदं समादियामि सुमिच्छाचारा रमणी सिक्खापदं समादियामि मुसावादा रमणी सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाना रमणी सिक्खापदं समादियामि सुपपापस्स अकरणं कुशलस्स उपसम्पदा सचितपरियोदपनं एतं बुधानशासनं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। आज आपण या ठिकाणी आपली धम्म रॅली आली आहे। धम्म रॅली रस्त्याने येत असताना चौकडून चौबाजूनी लोक आनंदाने आपल्या रॅलीकडे बघत होती। त्याचबरोबर आपल्या रॅलीचा स्वागत सन्मान आदरातिथ्य रस्त्यावर जे जे धम्म बांधव होती, ज्यांना धम्माप्रती आस्था होती, त्या धम्म रॅलीचा सन्मानपूर्वक आदरपूर्वक आपापल्या परीने सन्मान करीत होते। आपण त्या सन्मानाला त्याच प्रमाणे तेवढ्याच तोडीने त्यांना आपण उत्तर देत होतो, सन्मानजनक रस्त्याने चालत होतो। अशा प्रकारे रस्त्याने चालत असताना या धम्म रॅलीचा स्वागत सर्व जनमानसं करत होती आणि त्यांच्यामध्ये एक असं भाव निर्माण होत होता की बुद्धाचा संघ हा चाललेला आहे। आपली जी चॅन्टिंग होती, बुद्धं शरणं गच्छामि, सर्व आपण शिस्तीत एक शब्द न बोलता हात जोडलेले, हे आपण जे धम्म रॅली मध्ये चालतो आहे, आपली शिस्त असलेली धम्म रॅली ही लोकांना एक आदर्शाचं प्रतीक वाटतोय। अशा प्रकारची रॅली आज आपण बंडू मेश्राम यांच्या घरी आलेलो आहोत। बंडू मेश्राम यांनी सन्मानपूर्वक आपल्या धम्म रॅलीचा सन्मान केला आहे आणि सन्मानपूर्वक त्यांनी आपल्या घरांमध्ये आपल्याला स्वीकारलेला आहे। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण दुहेरी संगम साधणार आहोत। याच कार्यक्रमामध्ये जे जे मंडळी आपण धम्म रॅलीचा स्वीकार करतो, मग धम्म आपण स्वीकारलेला आहे की नाही, म्हणून ज्या ज्या कुटुंबांनी ज्या ज्या व्यक्तींनी धम्माचा स्वीकार केला नसेल, धम्माची दीक्षा घेतली नसेल, त्यांनी दीक्षा घ्यावं। म्हणून आज आपण ज्यांच्या घरी आलो आहोत त्यांच्या घरीच्या मंडळींना आपण धम्म दीक्षा देणार आहोत। आपण धम्म दीक्षा देत असताना आपली जी संस्था ही रजिस्टर संस्था आहे। आपल्या संस्थेचं प्रमाणपत्र हे अतिशय महत्त्वाचं प्रमाणपत्र आहे। हे प्रमाणपत्र तुम्ही घरी फ्रेम करून ठेवू शकता, हा प्रमाणपत्र जिथे जिथे वापरू शकता आणि या प्रमाणपत्राच्या आधारावर तुम्हाला तुमचं धर्मांतर झाल्याचं, नामांतर झाल्याचं आपण आपल्याला गॅजेट मध्ये नोंद करता येतं आणि ही नोंद आपण करावी, करण्यासाठीच आपण ज्यांच्या ज्यांच्या दारी जातो आहोत त्या कुटुंबातील मंडळींना धम्माची दीक्षा घ्यावी आणि धम्म मार्गाने चालावं, कारण येणाऱ्या काळाला ह्या धम्माची गरज आहे आणि धम्म परिवार, धम्म व्यक्ती समाजात झाला, भारत हा धम्ममय झाला तर भारताचा जुनाचा इतिहास हा उज्ज्वल होऊ शकतो। अशा उज्ज्वल इतिहास निर्माण करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत। आता आपण वंदना घेतली आहे। वंदनेनंतर आपण आता या धम्म दीक्षेच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू आहोत। ज्यांनी ज्यांनी दीक्षा घ्यायची आहे त्यांनी पुढे यावं आणि दादा या ठिकाणी आलेले आहेत। या लोकांना आपण जी धम्म दीक्षा देत आहोत ही धम्म दीक्षा कोणालाही आमिष दिलेली नाही आहे। आपण त्यांना विचारू, तुम्हाला काही आमिष दिली आहेत का, प्रलोभन दिले आहेत का, कोणाच्या दबावात आहात का, अशा प्रकारची त्यांच्याकडून आपण सहमती घेऊ। त्याचबरोबर त्यांच्याकडून आपण स्वयंघोषित एक अर्ज लिहून घेतो आहोत। त्या अर्जांमध्ये मी माझ्या स्वइच्छेने हे धर्मांतर करत आहोत अशा प्रकारचे आपण हे करतो।
दीक्षा घेणाऱ्यांनी समोर यावं. कोण दीक्षा? आज आपण या ठिकाणी धम्मदीक्षा देणार आहोत. धम्मदीक्षा देण्यासाठी धम्मदीक्षा देण्यासाठी भूमिपुत्र नागवंशी साक्य या ठिकाणी आले आहेत. आपण ज्यांना दीक्षा देणार आहोत त्यांना प्रतिज्ञा देणार आहोत की त्यांनी तुम्ही हात जोडा. तुम्हाला मी म्हणतो तशा प्रकारे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आता हे जी दीक्षा घेताय मी थोडं सांगतोय की मला हो किंवा नाही म्हणायचं. आपण जे दीक्षा घेत आहात ही दीक्षा कोणाच्या दबावात किंवा कोणाच्या लोभणाने किंवा कोणत्या लालचीने तुम्ही दीक्षा घेत आहात का? आपण दीक्षा ही स्वइच्छेने घेत आहात. अच्छा, ही दीक्षा घेणारी मंडळी स्वइच्छेने दीक्षा घेत आहेत. आपण कोणत्याही प्रकारचं त्यांना प्रलोभन दिलेलं नाही, कोणत्याही प्रकारचं आमिष दिलेलं नाही, कोणताही दबाव दिलेला नाही. अशा प्रकारचे त्यांनी स्वयं घोषणापत्र लिहून दिलेलं आहे आणि स्वयं घोषणापत्र आपण स्वीकारलेलं आहे. या स्वीकारल्यानंतर त्यांना भूमिपुत्र नागवंशी साक्य या दादाच्या मार्फत त्यांना आपण आज धम्मदीक्षा देणार आहोत. ही धम्मदीक्षा देण्याची साधी सोपी पद्धत आहे. त्यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेचं पालन करायचं आहे. तर आपण प्रतिज्ञा मी म्हणतो त्याप्रमाणे पाठीमागे बनायचं आहे. ही धम्म स्वीकारताना माझ्या हृदयातून माझ्या अंतःकरणातून मी स्वीकारतो आहे आणि स्वीकारण्याला मी मदत करतो आहे. या स्वीकारण्याचा मी साक्षी आहे. तुम्ही जे आता इथे बसलेले आहात हे या धम्मदीक्षेचे तुम्ही साक्षी आहात आणि तुम्ही त्या साक्षीला अंतःकरणातून स्वीकारताय. म्हणून आपला अंतःकरण जिथे आहे तिथे सर्वांनी आपला हात ठेवायचा आहे. तर आपण आता धम्मदीक्षेच्या समारोहाला सुरुवात करतो आहे. ही मंडळी धम्मदीक्षा घेत आहेत. त्यांनी मी म्हणतो त्यांनी माझ्या पाठीमागे म्हणावं. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. प्रतिज्ञा नंबर 2, मी राम आणि कृष्ण यांना ईश्वर मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. प्रतिज्ञा नंबर 3, कोणत्याही देवी देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. प्रतिज्ञा नंबर 4, ईश्वराने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. प्रतिज्ञा नंबर 5, बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हे खोटे आहे असा मी मानतोय. प्रतिज्ञा नंबर 6, मी श्राद्ध पक्ष करणार नाही. पिंडदान बौद्ध धर्माविरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. प्रतिज्ञा नंबर 8, मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. प्रतिज्ञा नंबर 9, सर्व मनुष्य मात्र समान आहे तसे मी मानतो. प्रतिज्ञा नंबर 10, मी समता स्थापन करेन. प्रतिज्ञा नंबर 11, मी सम्यक संबुद्धांनी दिलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करेन. प्रतिज्ञा नंबर 12, मी सम्यक संबुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमिताचा मी पालन करेन. प्रतिज्ञा नंबर 13, मी सर्व प्राणी मात्रावर दया करेन व त्याचे लालन पालन करेन. प्रतिज्ञा नंबर 14, मी चोरी करणार नाही. प्रतिज्ञा नंबर 15, मी व्यभिचार करणार नाही. प्रतिज्ञा नंबर 16, मी खोटे बोलणार नाही. प्रतिज्ञा नंबर 17,
मी दारू पिणार नाही. प्रतिज्ञा नंबर 18 प्रज्ञा शील करुणा या बुद्ध धम्माच्या तीन तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करेन. प्रतिज्ञा नंबर 19 मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व असमान मानणाऱ्या नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो आणि बुद्ध धम्माचा स्वीकार करतो. प्रतिज्ञा नंबर 20 बुद्ध धम्म हे संत धम्म आहेत ही माझी खात्री पटली आहे. प्रतिज्ञा नंबर 21 आज माझा नवा जन्म झाला असा मी मानतो. प्रतिज्ञा नंबर 22 मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. आजपासून आज ज्यांनी धम्मदीक्षा घेतली आहे त्यांना आपण प्रमाणपत्र देतो आहोत. आदरणीय भूमिपुत्र नागवंशी साक्य यांना मी विनंती करतो आहे की आज ज्यांनी दीक्षा घेतली त्यांचा धम्म दीक्षामुळे त्यांचा धम्म सुद्धा बदलला, म्हणजे त्यांनी धर्म बदलला, त्याचबरोबर त्यांचं नाव सुद्धा बदलला. या घराचे मुखिया बंडूराज तुळशीराम मेश्राम आज या धम्म रॅलीमध्ये त्यांनी धम्म दीक्षा घेतलेली आहे. आजचा दिवस हा मोलाचा दिवस आहे. आजचा दिवस त्यांचा इतिहासातील मोलाचा दिवस आहे. आजचा दिवस हा वर्धापन दिवस म्हणून ते पुढच्या वर्षी साजरा करू शकतात. एवढ्या दिवसाला महत्व आहे कारण या दिवशी त्यांनी म्हटलेलं आहे की आज माझा नवा जन्म होत आहे आणि नवा जन्मामध्ये ते पदार्पण करत आहेत. त्यांचं नामांतर पण होत आहे. त्यांचा नामांतर होत असलेला नाव अश्वदीप हे त्यांनी नाव स्वीकारलं आहे. सर्वांनी साधू साधू म्हणून त्यांची साधू. मी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले धम्म या समारोह समितीचे आमचे मान्यवर भूमिपुत्र नागवंशी साक्य यांना विनंती करतो की त्यांनी हा प्रमाणपत्र धम्म दीक्षा घेतल्याचा प्रमाणपत्र आपण अश्वदीप यांना द्यावं ही विनंती. यानंतर त्यांनी आपला नाव नेहमी अश्वदीप हेच वापरावं. आपल्याकडे नाव आणि आडनाव हे तुम्हाला बदलवता येतं. ही बदलवण्याची आपल्याकडे मुभा आहे. तुम्ही तुमचं नाव आणि आडनाव सुद्धा बदलू शकता आणि ते बदलून तुम्ही जरी तुमची रेकॉर्डेड नोंद जरी दुसरी असली तरी परंतु तुम्ही जन्मांसामध्ये आपलं हे नाव स्वीकार करून लोकांना प्रचार प्रसार करू शकता. आज मी भूमिपुत्र नागवंशी साक्य यांना विनंती करतो त्यांनी अश्वदीप यांना धम्म दीक्षा दिल्याबद्दल त्यांचं प्रमाणपत्र द्यावं. साधू 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 साधू. यानंतर त्यांचे सहचरणी जोशना बंडूजी मेश्राम यांनी सुद्धा या ठिकाणी धम्म दीक्षा घेतलेली आहे. त्यांनी सुद्धा या धम्म दीक्षेमध्ये सहभाग घेतलेला आहे. आज त्यांचा सुद्धा भूमिपुत्र नागवंशी साक्य यांच्या हस्ते त्यांचं नाव सुद्धा जोशना हेच नाव आहे. बुद्धांमध्ये सुद्धा तोच नाव आहे. दोन्ही नावाचा संगम आज योगायोगी त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे. दुहेरी संगम असलेला नाव आहे म्हणून या नंतर त्यांना जोशना या नावाने आपण स्वीकारू. हे नाव स्वीकारल्याबद्दल आपण सर्व त्यांचा साधुवाद करू. साधू साधू. दादा त्यांना बौद्ध धम्म दीक्षा दिल्याचा प्रमाणपत्र देत आहेत. ही ऐतिहासिक नोंद आहे. घरातली महिला शिकली, घरातली महिला बदलली म्हणजे कुटुंब बदलतो याचं उदाहरण यांनी दिलेलं आहे. यानंतर प्रथमेश बंडूराज मेश्राम यांनी सुद्धा आज धम्म दीक्षा या ठिकाणी घेतलेली आहे. त्यांचं सुद्धा नाव बदललेलं आहे. त्यांचं नाव प्रसन्न असं आहे. हा प्रसन्न नाव यानंतर त्यांना प्रसन्न नावाने ओळखलं जाईल. आपला प्रमाणपत्र हा ऐतिहासिक नोंदीचा प्रमाणपत्र आहे.
यामध्ये नामांतर धर्मांतर झाल्याचं आहे. हा प्रमाणपत्र इतिहासकालीन राहणार आहे, असा ऐतिहासिक नोंद होणारा आजचा दिवस आहे. आणि या दिवसांमध्ये आपल्या प्रथमेशने आपलं नामांतर केलं आहे आणि त्या बाबासाहेबांनी धर्मांतर आणि नामांतर दोन्ही करावं. त्यांचं नाव आजपासून प्रसन्न म्हणून आपण त्याची ओळख करूया आणि समाजामध्ये ही ओळखीची बुद्धाचा माणूस हा बुद्धांमध्ये वावरतो असं लोकांना दिसावं आणि या नावाला त्यांनी उज्ज्वल असं काम करावं आणि कुटुंबाचा धम्माचं नाव उज्ज्वल होतील अशी त्याच्याकडे अपेक्षा करू. मी भूमिपुत्र नागवंशी सांगते यांना विनंती करतो त्यांनी हा प्रमाणपत्र त्यांना देऊन गर्व करावं. साधू 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 साधू. आज आज आपण 3 लोकांनी धम्म दीक्षा घेतलेली आहे. हा धम्म दीक्षेचा समारोह हा चालत राहणार आहे. ज्यांच्या ज्यांच्या घरी जाऊ जे जी मंडळी असेल त्यांनी धम्म दीक्षा घ्यायची आहे. धम्म दीक्षा घेण्याआधी आपल्याला हा एक प्रमाणपत्र असतो आपल्याकडे, अशा प्रकारचं आपल्याला भरावं लागतं. याला फोटो लागावा लागतो, याला आधार कार्ड द्यावं लागतं. तुमचं नाव रजिस्टर मध्ये रेकॉर्ड होतं. रेकॉर्ड झाल्यानंतर तुम्हाला तो प्रमाणपत्र दिलं जातं. आणि आज पाहता तुम्ही चौकडे धर्मांतरावर बंदी आहे, म्हणून धर्मांतर बंदी करण्यापूर्वी आपण धर्मांतर स्वेच्छेने करतोय. म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे स्वेच्छेने मी धर्म बदलवतो आहे. आणि धर्म बदलवण्यासाठी आपण जे काही आज घडलेलं आहे त्यामुळे आज आपण घरापर्यंत जाऊन ह्या दीक्षेचा कार्यक्रम सर्वांनी करतोय. ज्यांच्या ज्यांच्याकडे ज्यांना ज्यांना इच्छा आहे, ज्यांनी दीक्षा घेतली नाही त्यांनी दीक्षा घ्यावं. आणि आपला यानंतर येणारा जो जनगणना आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं हे बदलू शकता आणि घरांमध्ये सुद्धा रेकॉर्ड लावू शकता आणि ती माहिती इतरांपर्यंत जाऊ शकतं. म्हणून ज्यांना ज्यांना ज्यांच्या घरी दीक्षा घ्यायची आहे त्यांनी अशा प्रकारचं आयोजन करू शकता. ही स्वइच्छेचा भाग आहे, कोणावर जबरदस्ती नाही, कोणावर आग्रह नाहीये. हे दीक्षेचा कार्यक्रम ज्यांची इच्छा असेल आधी त्यांना आपण विचारतो तुम्ही दीक्षा घेणार आहात का, त्यांनी होकार दिला तरच आपण ते दीक्षेचा कार्यक्रम आयोजित करतो. नाही तर धम्म रॅली आपल्या घरी येते आहे आणि धम्म रॅली आपण घेऊन जातोय. दीक्षेचा प्रश्न कोणावरही आग्रह नाही, कोणावर जबरदस्ती नाही. ज्यांना स्वइच्छेने वाटतं की मी दीक्षा घ्यावी त्यांनी दीक्षा घेण्यापूर्वी सांगावं की सर मी दीक्षा घेत आहोत. आपण दीक्षेचा कार्यक्रम तिथे आयोजित करू शकतो.